काने कुंडल मोतीच्या चार दिव्याला पाहून नमस्कार. माझा देवाला लावला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. किती मोठा बोलतो ते पिशवी घेतो आणि शिकायला लावतो ना पैसे पैसे काय. मम्मी हे बघा हे बघा उपास आहे संपत शनिवार म्हणजे शनिदेवाचा उपास आहे. शनिवारची कहाणी आहे संपत शनिवारची कहाणी. एका शनिदेवा तुमची कहाणी आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 3 सुना होत्या. पावसाळ्यात तो लवकर उठे. सकाळी जेवी लेकी सुना सुद्धा शेतावर जावी धाटक्या सुनेला. मात्र असे करता करता श्रावण मास आला. पहिल्या शनिवारी ब्राह्मण नित्यनेमाने शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितले की मुली आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे पहाय, थोडेसे काढ दळून त्यांच्या भाकऱ्या कर, केनाकुळीची भाजी कर, पेरड्याची बी वाटून ठेव. सुनेने बरे म्हटले. माडीवर गेली, दाणे पाहिले. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले. तेवढेच तिने दळले. त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या. केनाकुळीची भाजी केली. पेरड्या टाकळ्याचे बी वाटले. तिने सासऱ्याची वाट पाहत होती. तिकडे शनिदेव कुष्ठच्या रूपाने आले. तिला म्हणाले, बाई बाई, माझे अंग सर्व ठणकत आहे. माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्याने आंघोळ घाल, काहीतरी खायला दे. हिला त्याची दया आली. बरे म्हणाली. घरात गेली. तेलाचे 4 थेंब घेतले, त्यांच्या अंगाला लावले. वाटलेले बी लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली. भाकरी खाऊ घातली. त्याचा आत्मा थंड केला. तसा कुष्ट्याने दिला आशीर्वाद. तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला. आपले उष्टे वळचणीला खसले व शनिदेव अदृश्य झाले. बघा कहाणी जास्त आहे त्याच्यामुळं शॉर्टकटमध्येच सांगते. आता बंद करते व्हिडिओ. सर्वांनी ऐकावा माझी विनंती.